मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मित्र हो, आज जरा बातमी ज्या माध्यमातून मी बोलत आहोत असंच एक माध्यम तुम्हाला माहिती आहे, मीडिया असतो आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे मीडिया. बघा, सामान्य नागरिकांचा डायरेक्ट संदेश, थेट मेसेज हा सरकारपर्यंत पोहोचवणे किंवा अन्यायाला वाचा फोडणे, अनेक अडचणी नागरिकांच्या असतील, सामान्य लोकांच्या असतील, विद्यार्थ्यांच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, कष्टकऱ्यांच्या असतील, जे काही जनमानसामध्ये ज्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याचं काम किंवा सोडवून घेण्याचं काम, तसे संदेश पोहोचवण्याचं काम मीडिया करत असतो, आपल्याला माहिती आहे. हल्ली एक 4-5 दिवसात तुम्हाला नेपाळच्या बातम्या आल्या असतील. मीही काल व्हिडिओ बनवला होता त्याच्यावरती आणि अतिशय भरपूर प्रतिसाद त्याच्यावरती मिळाला. मित्र हो, आपला खूप खूप तुमचे धन्यवाद. नेपाळमध्ये जो प्रकार घडला, जो प्रोटेस्ट विद्यार्थ्यांनी केला, तो अतिशय उग्र स्वरूपाचा होता आणि हिंसाचार होता. त्या हिंसाचाराचं कुणीही समर्थन करीत नाही आणि असं आपल्या देशात घडू नये म्हणूनच मी नेत्यांना सावधान करण्यासाठी कालचा एक व्हिडिओ बनवला होता. मित्र हो, पण आपल्या देशात तसं घडणार नाही अशी शाश्वती आपल्याला आहे आणि राजकारण्यांनी देखील हा भाग एक लक्षात घेतला पाहिजे आणि नेपाळकडून काहीतरी शिक्षा, काहीतरी संदेश, काहीतरी सबक आपल्या भारतीय राजकारण्यांनी घेतलं पाहिजे. मित्र, तसाच काहीसा प्रकार मीडियाबद्दल जो घडला ते तुम्हाला आज मी सांगणार आहे. की बघा, गोदी मीडिया तुम्ही नाव ऐकलं असेल. गोदी मीडिया हे नाव खरं पाहिलं तर रवीश कुमारने इस्टॅब्लिश केलेलं आहे. गोदी मीडिया म्हणजे दत्तक, मोदी साहेबांनी, भाजपाने दत्तक घेतलेला मीडिया. असा मीडिया भारताने, इंडियाने, हिंदुस्थानाने यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. असा मीडिया जो सरकारच्या बाजूने बोलतो, सरकारचं महिमामंडन करतो, सरकारसाठी आरत्या म्हणतो, सरकारच्या पायावरती लोळण घेतो, म्हणून त्याला गोदी मीडिया म्हटलं जातं. आणि गेल्या 7-8-10 वर्षात हे गोदी मीडिया हे नाव मेन स्ट्रीम मीडियाला पडलं आहे. आता मित्र हो, गंमत अशी झाली की नेपाळ शेजारी देश असल्यानं, नेपाळी अगदी आपल्या शेजारचा देश असल्यानं इथल्या मीडियाला जाग आली आणि इथल्या जनतेचे प्रश्न तर ते सोडवत नाहीच, त्याबद्दल त्यांचं नाव आता कुठे गेलं आहे, सर्वदूर कसं पोहोचलं आहे, त्यावरती आपलं आज हे विश्लेषण आहे. मित्र हो, काही टीव्ही अँकर्स जे स्टुडिओत बसून हिंदू मुसलमान करतात आणि पूर्ण देशाची परिस्थिती वन साइड ज्या गोष्टीमुळे झाली तो म्हणजे मीडिया आणि मेनस्ट्रीम मीडिया आणि विशेष म्हणजे हिंदी मीडिया आणि त्याचंच नाव गोदी मीडिया. तर मित्र हो, झालं असं की नेपाळला जे काही कांड घडलं, जे प्रोटेस्ट झाला, जाळपोळ झाली, तिथलं सुप्रीम कोर्ट जाळलं, संसद जाळली आणि तिथल्या फायनान्स मिनिस्टरला तर एकदम पळवून मारलं. मित्र हो, आणि पंतप्रधानाला तर एकदम राजीनामा घाईघाईत देऊन पळावं लागलं देश सोडून. मिलिटरीने ते सगळं हाताळलं नंतर प्रकरण. पण इकडे जरा घाई जास्त झाली मीडिया कव्हरेज घेण्याची. कुणाला? मेन स्ट्रीम मीडियाला, गोदी मीडियाला. इथले गोदी मीडियाचे काही अँकर्सला, काही पत्रकारांना पाठवलं. आता अँकर तर स्टुडिओत बढिया एसीच्या हवेमध्ये बसून बडबड करतात. काही हिंदू मुसलमान, त्यांचा सकाळपासून अजेंडा सुरू असतो. सरकारला एकही प्रश्न करत नाही. मोदी साहेबांना प्रश्न केला तर आम चुसके खाते हो क्या, आप बटवा रखते कि नहीं रखते, आप बहुत थकते नहीं क्या, आप तो बहुत काम करते हो, आप सिर्फ 4 घंटा नींद लेते हो, आप 16 घंटे 18 घंटे काम करते हो, आप थकते नहीं हो क्या, असे सगळे पेड अँकरकडून, पेड पत्रकारांकडून ते आपला महिमामंडन करून घेतात. हे आपण पाहिलं आहे. गेल्या 10-11 वर्षात नरेंद्र मोदी यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. हे देशाचे पहिले असे पंतप्रधान आहे ज्यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. तर विषय असा आहे मित्र की या काही टीव्ही पत्रकार, मीडियाचे पत्रकार नेपाळला गेले. त्यांना वाटलं खूप TRP मिळेल, त्यांना वाटलं खूप व्ह्यूज त्यांच्या चॅनलवरती मिळेल की आपण तिकडचं कव्हरेज करायला पाहिजे. आणि तिकडे जाऊन त्यांना काय अजेंडा राबवायचं होतं ते देव जाणे. पण ते गेले मित्र हो. नेपाळला जसे पोहोचले त्यांना एकही कुणी बाईट द्यायला तयार नाही.
तुम्हाला व्हिडिओ दाखवले असते मी, पण कॉपीराईटमुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पण तुम्ही ते व्हिडिओ बहुतेक पाहिले असतील आणि पाहून घ्या सोशल मीडियावरती की न्यूज 18चा एक पत्रकार रस्त्यावरती उभा आहे आणि तिथल्या जनतेला, तिथल्या विद्यार्थ्यांना तो प्रश्न विचारतो आहे. तो त्याला अतिशय भयंकर त्रागा करून त्याला म्हणतो की हमको आपकी जरूरत नाही, आप जल्दी निकल जाओ. कुणी म्हणतो तुम्ही गोदी मीडिया आहात. बापरे, म्हणजे चक्क भारतात नव्हे तर यांची प्रचिती, यांची प्रसिद्धी आता नेपाळमध्ये सुद्धा झाली आहे की भारतामध्ये असा गोदी मीडिया आहे. एका पत्रकारापुढे एक प्रोटेस्टर, तिथला जो आंदोलक आहे, तो म्हणतो की आप तो गोदी मीडिया हो, अपने देश की बात करो, पहले अपने देश के सवाल पहले उठाओ. हमारे यहाँ नेपाल में आपकी कोई आवश्यकता नहीं, आप जाओ यहाँ से, जल्दी निकल जाओ. अक्षरशः जीवाच्या भीतीने पत्रकार पळाले तिथून. काही 2-4 मीडियाचे, मेनस्ट्रीम मीडियातले ते पत्रकार होते मित्र हो. तर इतकी हालत त्या ठिकाणी, यांची परिस्थिती गंभीर झाली. आता बघा, पत्रकार खरं तर एक माध्यम असतं, मीडिया असतो, पण या पत्रकारांची, या पत्रकारितेला या लोकांनी, या गोदी मीडियाने इतका कलंक लावला आहे मित्र हो की भारतातली मीडिया, भारताची मीडिया, इंडियाची मीडिया, हिंदुस्थानची मीडिया कशी विकल्या गेली आहे हा प्रचार, याचा अर्थ नेपाळमध्ये सुद्धा झालेला आहे. आणि त्यांनी सांगितलं की हमको जरूरत नहीं है आपकी, हमको हमारा कवरेज करने की आपको कोई आवश्यकता नहीं, आप जल्दी से यहाँ से जैसे आए वैसे निकल जाओ. तर जीवाच्या भीतीने पत्रकार अनेक ठिकाणून पळून गेले. मग काहीतरी स्टुडिओला दाखवायचं, काहीतरी मीडिया हाऊसला दाखवायचं की नेपाळला गेले तुम्ही चॅनलच्या खर्चाने, माफ खर्च येतो राहण्याचा, खाण्याचा, टूरचा, तर तिकडे जाऊन काय दाखवायचं, काय व्हिडिओ न्यायचे, काय बाईट करायच्या. तर कुणाला तरी पकडून एकाच मुलाला 4-5 पत्रकारांनी प्रश्न विचारला, एकच प्रश्न विचारला आणि तो मुलगा म्हणतो कि आपके भारत में जैसे प्रधानमंत्री है नरेंद्र मोदी जी, वैसे प्रधानमंत्री हमें चाहिए. तर आता मित्र, गंमत अशी आहे की ती एकच बाईट, त्याची एकच वाक्य, त्यांनी तेवढंच वाक्य बोललं, तेवढंच वाक्य अनेक पत्रकारांनी ती बाईट घेतली आणि तीच बाईट ते आता सध्या हल्ली वापरत आहे. तर आता भारतात परत आले असतील ते. तुम्हाला माहिती आहे की नेपाळमधलं जे विचित्र जो विषय घडला तिथे, तो इतका महाभयंकर होता की खरोखर तसं व्हायला नको. आपला देश संविधानिक आहे, संविधानाला मानतो, लोकशाही आहे, त्यामुळे इतकं गंभीर प्रकरण आपल्याकडे घडणार नाही. पण त्याआधीच मी त्याच्यासाठी काल व्हिडिओ बनवला होता. पण मीडियाने आता तरी मीडिया सुधरेल का? आणि खरोखर मित्र हो, जेव्हा भारतात काही पत्रकार परत आले, त्यांची भाषा बदलली, काही पत्रकारांना ही जाणीव झाली. बघा आता कसं आहे की रिपोर्टरचं काही खूप जास्त त्यांची मिळकत नसते. जी खरी मिळकत असते ती अँकरची असते आणि स्टुडिओमध्ये जे कर्मचारी काम करतात त्यांची असते. बिचाऱ्या पत्रकारांना रस्त्यावर झोकून देतात हे लोक की जा नेपाळला, करा कव्हरेज, आणा तिकडच्या बाईट. पण तिथे गेल्यावर घडलं काही वेगळंच मित्र हो. अक्षरशः पळवून लावलं. अक्षरशः मीडियाच्या मागे लोक होते आणि कॅमेरामन पुढे आणि बाईट घेण्यासाठी आयडी माईक घेऊन पत्रकार पुढे. अशी गंमत झाली आहे. तर इतकी आपल्या भारताच्या मीडियाची बदनामी झाली आहे. आणि लोकांना ही देखील भीती आहे की आता गोदी मीडिया झाला, कुणाच्या काळात झाला तर 2014 नंतर नरेंद्र मोदींच्या काळामध्ये भाजपाच्या सत्तेमध्ये अशा प्रकारचं मीडियाचं नाव गोदी मीडिया झालं. म्हणजे दत्तक घेतला आहे गोदी मीडिया, विकत घेतला आहे भाजपाने. सर्वदूर अशी बातमी हल्ली पोहोचली आहे. पण हे ठाऊक नाही कोणतेही सत्ताधारी असो. बघा, सत्ता ही आज भाजपाची आहे, आजन्म भाजपाचीच राहील असं काही आवश्यक नाही. सत्ता पालटेल, सत्ता बदलेल. बघा तुम्ही की एका दिवसात 24 तासात नेपाळचा तख्ता पलट झाला आणि तो मुलांनी केला, विद्यार्थ्यांनी केला. कोणत्या विद्यार्थ्यांनी केला? जे पीडित होते अनेक वर्षापासून. हा राग काही 1-2, 4 दिवसातला, 1 महिन्यातला, 4 महिन्यातला नव्हे मित्र हो. हा वर्षानुवर्ष करप्शन, इतकं करप्शन की ज्या तिथे जाळपोळ केली, ज्या नेत्यांना, ज्या मंत्र्यांना त्यांनी ठोकलं, टेनपलं, तिथे आग लावली. त्या बंगल्यामध्ये जेव्हा पाहिलं त्यांच्या, तर नोटांची बरसात मित्र हो. खाली तळघरामध्ये नोटाच नोटा, पैसेच पैसे. तर ते सगळे पैसे जळून खाक झाले. बोरेच्या बोरे पैसा त्या लोकांनी तिथे मिळवून ठेवला होता, घरात त्यांनी डांबून ठेवला होता. हे सगळं मीडिया पुढे आलं हल्ली.
आणि त्यांनी बघा प्रोटेस्टरनी हे काम केलं, सगळं जे काही केलं त्याचं समर्थन मी अजिबात करीत नाही, पण त्यांनीही ते व्हिडिओ, प्रत्येक व्हिडिओ तिथले बाहेर आले. अर्थात प्रोटेस्टरने ती पण एक सोय केली असावी की मीडिया तिथे कुठलाही नव्हता, कारण मीडिया हाऊस देखील त्याला देखील आगपिटीची काडी प्रोटेस्टरनी लावली, आंदोलकांनी लावली. फार मोठं मीडिया हाऊस पूर्ण जळून खाक झालं मित्र. हिल्स्टन काहीतरी, हेलिटन की काहीतरी असं, मला आता नाव सध्या आठवत नाही, एक मोठं हॉटेल आहे आणि ते हॉटेल देखील कुण्यातरी मंत्र्याच्या नावावरती, मुलाच्या नावावरती ते हॉटेल आहे म्हणून ते हॉटेल सुद्धा पेटवलं. अशी अनेक संस्थानं, सुप्रीम कोर्टातल्या 25,000च्या जवळपास फायली जळून खाक झाल्या. म्हणजे उद्या नेपाळला उभं व्हायचं आहे मित्र हो, तर जवळपास 15, 20, 25 वर्षे लागतील त्यांना पूर्ववत स्थितीवर येण्यासाठी, त्या शहराला, त्या ज्या शहरामध्ये हा विषय घडला आहे मित्र, विशेष म्हणजे काठमांडूमध्ये. तर अशी अवस्था झाली आहे, तिथल्या मीडियाची गत अशी झाली आहे. अर्थात त्यांच्याही मीडियाने हेच काम केलं असावं, म्हणूनच यांना प्रोटेस्ट करण्याची, आंदोलन करण्याची गरज पडली आणि इतका मोठा हिंसाचार करावासा त्यांना वाटला. का तर तिथल्या मीडियाने देखील त्यांचा साथ दिला नसेल. मग तिथल्या मीडियाची ही परिस्थिती आहे, तर भारताच्या मीडियाची काय वेगळी आहे का? अजिबात नाही. भारताचा मीडिया, इंडियाचा मीडिया देखील तशाच प्रकारे आहे. त्यामुळे काठमांडू आणि नेपाळ तर अगदी आपण सहज जाऊ शकतो असा शेजारचा देश आहे. त्याच्यामुळे बरेच नेपाळी लोक आपल्याकडे शिकलेले आहेत. हल्ली नेपाळी बरेच आपल्या भारतातही राहतात आणि बऱ्याच प्रमाणात भारतातील लोक टुरिस्ट म्हणून तिकडे जातात, पर्यटनासाठी जातात. तर नेपाळशी जास्त संबंध आहे. त्याच्यामुळे भारतातलं अंडपिलू सगळ्या गोष्टी नेपाळमध्ये माहिती आहे मित्र. तर अशी गत झाली या पत्रकारांची मित्र. आणि पत्रकार जेव्हा इंडियामध्ये, भारतामध्ये परत आले तर विचित्र प्रकारचा नरेटिव्ह सेट करतायत. काहीतरी दैनिक जागरण कुठला तरी न्यूजपेपर आहे, त्यांनी तर बातमी छापली की नेपाळमध्ये जो प्रोटेस्ट झाला तो त्यांना हिंदू राष्ट्र हवा आहे. अरे हिंदू राष्ट्र ऑलरेडी होतच. ऑलरेडी 99% ब्राह्मण त्या मंत्रालयामध्ये, त्या मंत्रिमंडळामध्ये लोक होते. ज्यांना मारलं, पिटलं, ज्यांना पळवून ठोकलं लोकांनी, त्यातले जवळपास 70-80% जे असेल 100 पैकी ते ब्राह्मण समाजाचे लोक होते तिथे. त्यामुळे हिंदू राष्ट्र आहे अर्थातच. तर मीडिया त्यांना का नको? त्यांनी म्हटलं की आम्हाला कव्हरेजची गरज नाही, आम्हाला तुमची गरज नाही, असं इंग्रजीत त्या पत्रकाराला सांगून त्याला धुडकावून लावलं. तर अशा पद्धतीची बदनामी आपल्या भारतातल्या मीडियाची झाली आहे मित्र. आणि बघा, लागलीच मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, अतिशय प्रतिसाद दिला तुम्ही त्या व्हिडिओला. अतिशय माझा पारा भनकून तो मी व्हिडिओ केला होता मित्र हो, की माझं म्हणणं एकच आहे की असं नको व्हायला भारतामध्ये, ते होऊ नये म्हणूनच तुम्ही सुधरून जा, असं माझं त्या व्हिडिओच्या मागे सांगण्याचा मतितार्थ होता. आणि त्यापैकी 99% कमेंट जे आहे त्या अतिशय सकारात्मक कमेंट्स तुम्ही लोकांनी त्या व्हिडिओला दिल्या माझ्या. तर बघा ना, आता तिकडून तो प्रकार घडल्याबरोबर त्याचे पडसाद भारतामध्ये उमटले आहेत. तुम्ही टीव्ही चॅनल बघितलं असेल किंवा बातम्या सोशल मीडियावर बघितल्या असेल. आसाममध्ये झाला. मोरान नावाचा एक समूह आहे, एक जमात आहे, त्यांना आदिवासी दर्जा देण्याचं काहीतरी आश्वासन मोदींनी 2014 मध्ये दिलं होतं. ते त्यांचं आश्वासन पाळलं नाही, पूर्ण केलं नाही मोदींनी. त्यामुळे तिथे 20-25 हजार तरुण रस्त्यावर आले. त्यानंतर उत्तर प्रदेशात सेम सारखं तसंच घडलं. कालचीच घटना आहे. त्यानंतर पुन्हा बरेचसे सगळे विद्यार्थी, जसे नेपाळमध्ये विद्यार्थ्यांनी प्रोटेस्ट केला त्याच धर्तीवर बिहारमध्ये घडलं. आणि बघा, आसाममध्ये भाजपाची सरकार आहे, उत्तर प्रदेशात, यूपीमध्ये सुद्धा भाजपाची सरकार आहे, बिहारमध्ये तुम्हाला माहितीच आहे नितीश कुमारचा डंका वाजतोय सध्या. त्यांना नको आहे बिहारच्या लोकांना नितीश कुमार. तिथे प्रोटेस्ट सुरू आहे. तर हळूहळू ही चिंगारी, ही आग मित्र हो, सबंध भारतात पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे फार तोलून मापून मीडिया ने सर्वात प्रथम, मी तर म्हणतो, मोदी जी बात की बात है, पहले हिंदी मीडिया को मैं सलाह दूंगा कि भाई लोग आप कम से कम सुधर जाओ, महिमा मंडन करना बंद करो, आम चूस के खाते क्या, काट के खाते क्या, ऐसे सवाल मत करो, असे प्रश्न विचारू नका, जनतेच्या हिताचे प्रश्न विचारा. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2-3 पत्रकार आपल्या महाराष्ट्रातल्या त्यांच्याबद्दलही बोललो होतो. मी असाही बोललो होतो आवेशात की एक थेरडा पत्रकार आहे, एक अष्टगंध लावून पत्रकार येतो. नको, तुम्ही असं करू नका. आम्ही जे बोलतो आहोत, आज उद्या जर काँग्रेसची सत्ता असली, राहुल गांधीची सत्ता असली, आम्ही त्यांनाही प्रश्न करू, त्यांच्याबद्दलही बोलू. पण आम्हाला कुणाच्या बाजूने राहावं लागेल? आम्हाला राहावं लागेल सामान्य जनतेच्या बाजूने. त्यांच्या हिताचे प्रश्न आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवणं, यासाठी मीडिया असतं, यासाठी माध्यम असतं. तर अशी गत मित्र हो झाली आहे. आता हल्ली माझ्याकडे व्हिडिओ नाहीत, फोटो नाहीत,
आणि असले तरी कॉपीराईटच्या इश्यूमुळे मी तुम्हाला ते दाखवू शकत नाही. तर तुम्हाला बातम्या दिसल्या सोशल मीडियावर काही झळकलं तर नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की पत्रकारांची परिस्थिती अतिशय नेपाळमध्ये गंभीर झाली. अनेकांच्या कॅमेऱ्याची तोडफोड झाली, अनेकांच्या बॅग्स आणि त्यांचं जे साहित्य होतं भारतातून त्यांनी सोबत नेलं ते सुद्धा त्यांचं बेपत्ता झालं. अक्षरशः पळवून लावलं, भारतामध्ये परत पाठवलं इंडियन मीडियाला, भारतीय माध्यमांना. तर असो मित्र, तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं? पत्रकारांनी आपली जाणीव काय ठेवावी, त्यांनी काय काम करावं जनतेसाठी, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि नक्की सांगा मित्र. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त संख्येनं हा व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.